संपत्तीवर जप्ती येणार? संपत्ती जप्तीसाठी एसआयटीच्या हालचाली. कराडमुळे मुंडेंच्या अडचणीही वाढणार. सरपंच हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी आधीच मकोका लागलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढायला आता सुरुवात झाली आहे. एसआयटीनं वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एसआयटीनं न्यायालयात अर्जही केलाय. तर फक्त वाल्मिक कराडच्याच नाही तर त्यानं ट्रान्सफर केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली आहे. निर्णय चांगला आहे, पण वाल्मिक कराडच्या स्वतःच्या नावावर किती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे. तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका, बाका, चोका, तुका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही एसआयटीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. वाल्मिक कराडची संपत्ती त्यानं ड्रायव्हर आणि दोन्ही पत्नीच्या नावे केल्याचा आरोप धसांनी केला होता. मात्र कराड आणि त्याच्याशी संबंधित असलेली मालमत्ता किती आहे पाहूया. पिंपरी चिंचवड काळेवाडीत मंजिली आणि वाल्मिकचा 4 BHK फ्लॅट, किंमत 3.25 कोटी. पिंपरी चिंचवडमध्येच वाकडमध्ये वाल्मिक आणि मंजिलीच्या नावे 2 BHK फ्लॅट, किंमत 1 कोटी रुपये. पुण्यात दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे आलिशान ऑफिस 35 कोटी रुपये. मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे इमारतीचा मजला, अंदाजे किंमत 75 कोटी रुपये. हडपसर ज्योती जाधवच्या नावे 2 फ्लॅट्स, अंदाजे किंमत 3 कोटी रुपये. सिमरी पारगाव माजलगावचं सुदाम नरोडेच्या नावे 50 एकर जमीन. बार्शीतलं शेंद्री ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन. सिमरी पारगाव मधल्याच मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन. सिमरी पारगावात वॉचमॅन योगेश काकडेच्या नावे 15 ते 20 एकर जमीन. दिघोळ जामखेड ज्योती जाधवच्या नावे 15 ते 20 एकर जमीन. बीड 50 एकर. बार्शी 45. सोनपेठ 50 एकर जमीन. कराडशी संबंधित महिलेच्या नावे लातूर टेंभुर्णी महामार्गावर 5.25 एकर जमीन. केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. तर धसांनी कराडशी संबंधितांच्या संपत्तीवरही टाच आणण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे दमानी यांच्या दाव्यानुसार कराड आणि धनंजय मुंडे यांची कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडची संपत्ती जप्त झाल्यास धनंजय मुंडे अडचणीत येणार का याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.